हॅलो मंडळी, बघा आता कुकरची एक शिट्टी झाली आहे. 15 मिनटं आपण मंद आचेवर होऊ देऊ. आता इथं भाजीची तयारी करू. 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, 1 लसणाचा कांदा, 1 टमॅटो बारीक चिरून घेतले. इथं अर्धी प्लेट सांडगे घेतले. आता कढईमध्ये आपण तेल टाकू अर्धा चम्मच. गॅस ऑन करू. थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये सांडगे टाकून द्यायचे. आता सांडगे चांगले भाजून घेऊ आपण इथं ब्राऊन कलर येईपर्यंत. हे बघा कलर चेंज झाला त्याचा. आता बघा कशी दिसत आहे. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊ. इथं 2 पळी तेल घेतलं मी कढईमध्ये. गॅस ऑन आहे आपला. गरम होऊ द्यायचं तेल. त्याच्यामध्ये ते जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडले की लसूण टाकायचा. लसूण ब्राऊन होऊ द्यायचा. बघू शकतो तुम्ही लसूण चांगला ब्राऊन झाला आहे आपला. त्याच्यामध्ये कांदा टाकू. हे कांदा टाकला मी. आता बघा कांदा चांगला शिजेल मस्त. जास्त जवळ द्यायचा नाही कांदा. थोडासा राहू द्यायचा कच्चटच. छान लागतो भाजीला, चव चांगली येते आणि दिसायला पाहिजे भाजीमध्ये कांदा. हे बघा कांदा आपण लवकर होण्यासाठी अर्धा चमच मीठ टाकते. चांगलं परतवून घ्यायचं त्याला. आणि सांडगे पण चांगले भाजायचे मस्त, म्हणजे कचरपणा लागत नाही, पिठाळी लागत नाही आणि छानपैकी चांगली भाजी होते. हे बघू शकता तुम्ही कांदा चांगला झाला आहे आपला. हे बघा आता आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकू. हे टमॅटो टाकला मी. आता टमॅटो कसा कांदा पण आणि टमॅटो पण मिठामुळे लवकरच शिजतो. थोडंसं मीठ टाकूनच द्यायचं. आता बघा इथं भाजीसाठी मी पाणी ठेवलं आहे गरम करायला. गॅस ऑन आहे आपला भाजीसाठी आणि वरणासाठी. हे बघा कसं मस्त झालं आहे ना. आता त्याच्यामध्ये आपण तिखट टाकू. हे माझं घरगुती तिखट आहे. मी घरगुतीच यूज करते. माझं काही बाहेरचं तिखट वगैरे काही मसाला वगैरे मी यूज करत नाही जास्त. मसाले मला अजिबात आवडत नाही. छान लागते बिन मसाल्याची भाजी. बघा ही बघा मी याच्यात हळद टाकली, पण माझ्याकडनं ते शूट नाही झालं. तुम्ही 1/4 चमच हळद टाका तिथं. आणि बघा आपले जे सांडगे होते ते मी त्याच्यामध्ये टाकून दिले. मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे त्याला. टोमॅटो हा मिठामुळे असा होतो ना, जर भाजीमध्ये दिसतसुद्धा नाही आणि छान लागते भाजी टमॅटोमुळे. 1 टमॅटो टाकायचाच, चव चांगली येते भाजीला. हे बघा छानपैकी झालं आहे. आता आपण गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकते. 1 ग्लास टाकायचं गरम पाणी. जास्त पाणी टाकायची गरज नाही, सांडगे आपले लगेच शिजतात. हे बघा 1 इंच असं वर येत सांडग्याच्या तसं पाणी टाकायचं. 3 लोकांना ही भाजी आरामात पुरते. आणि थोडंसं अजून मीठ टाकलं मी. बघायचं आपण अगोदरच मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसंच टाकायचं नंतर. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. आता हे बघू शकता तुम्ही भाजी. आता आपली भाजी आपण झाकण ठेवून देऊ त्याच्यावर. हे बघा इथे आता वरणाची डाळ कशी झाली मस्त आपली. त्याला लोणवून घ्यायची वरणाच्या डाळला. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गॅस ऑन करायचा. गॅसवर ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी, मीठ टाकलं आहे, पण माझ्याकडनं ते शूट नाही झालं. आणि थोडंसं होऊ द्यायचं मस्त उकळी येईपर्यंत. 5 मिनटं मंद आचेवर होऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर 5 मिनटं मंद आचेवर होऊ द्यायचं. हे बघा इकडे आपली भाजी कशी झाली मस्त. तरीसुद्धा आपण थोडंसं पाणी आहे त्याला. थोडंसं आपण अजून झाकण ठेवून देऊ आणि थोडीशी 5 मिनटं होऊ द्यायची. आणि घडी परतवत राहायची. भाजी खाली लागेल नाही तर. हे बघू शकता तुम्ही. आता आपण झाकण हटवलं आहे मी. हे बघा किती छान दिसते भाजी आपली. ऑलमोस्ट भाजी झाली आहे आपली इथं. हे बघा किती छान दिसते. रिअलमध्ये तर असं वाटायचं ना आत्ताच बसा ताटावर. हे बघा छानपैकी. आता इथं आपलं भाजी झाली, वरण पण झालं आहे. आता आपण गॅस बंद करू.
बघा किती छानपैकी वरण पण चांगली उकळी आली आहे. आता गॅस बंद करू, लगेच भाताची तयारी करू. इथं मी कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे. एक अर्धा ग्लास तांदूळ धुवून टाकले 2 पाण्याने. लगेच 1 चम्मच मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे अर्धा चम्मच. हे बघा छानपैकी आता आपण कुकर लावून घेऊ. आपला भात रेडी होईल 1 शिट्टीमध्ये. बाय.